नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत आता कलाला म्हणतो की हे बघ, चल मी तुला एक गोळी देतो म्हणजे तुला बरं वाटेल आणि आता बास कर, आराम कर. तुला खूप दगदग करण्याची सवय लागलेली आहे, तर कोणतंही काम नीट कसं करायचं हे तुला शिकवावं लागणार आहे. म्हणून आता म्हणजे अद्वैत जे काही बोलत आहे त्या प्रत्येक गोष्टीकडे आता कला ही अगदी छान बघत असते. तिला इतकं छान वाटत असतं की अद्वैत तिच्याशी जे काही बोलत आहे, कारण अद्वैतचं प्रेम बघून, अद्वैतची ती काळजी बघून कलाला खूप छान वाटतं आणि त्या अगदी आनंदात ती झोपी सुद्धा जाते. अद्वैत म्हणत असतो की नशीब, अगं त्या सापाचं विष आहे तर ते जास्त पसरलं नाही. मी ऐनवेळेस डॉक्टरांकडे म्हणजे त्यांना घेऊन आलो आणि त्यांनी तुला ते इंजेक्शन दिलं आणि तू वाचली. हे बघ, तुला एक एक गोष्ट आता व्यवस्थित शिकवावी लागणार आहे. तर पण लहान मुलांना जसं शिकवतो तसं आता एक एक गोष्ट तुला शिकवावी लागणार आहे आणि त्यामुळे माझ्या डोक्याचा त्रास कमी होणार आहे. तर आणि तेवढ्यात तो तिच्या समोर येतो तर कला झोपी जाते. तर अद्वैत तिच्याकडे एकटक बघत म्हणतो की खरंच बिचारी किती दिवसभर दगदग करत असते, किती थकली असेल आणि आता किती निरागस अगदी लहान मुलासारखी झोपलेली आहे. तर आणि आता तिला झोपून दे, तिची झोप मोडायला नको. ती उठेल तेव्हा मी तिला औषध देतो. म्हणून तो आता पाणी वगैरे आहे तर तो बाजूला टेबलवर ठेवतो आणि आपल्या हाताने कलाचे पाय, कला आता बसूनच झोपी गेलेली असते म्हणून तो पाय सरळ करतो आणि तिला व्यवस्थित झोपवतो. तिच्या अंगावर वगैरे टाकून तो तिचे हात वगैरे व्यवस्थित करतो आणि तिचे केस आहे ते चेहऱ्यावर आलेले असतात ते सुद्धा अलगद आपल्या हाताने बाजूला करत असतो आणि सारखं तिच्याकडेच बघत असतो. आणि आता मात्र तो तिच्याकडे बघत स्वतःला विचारतो की मी आता कलाची इतकी काळजी का करत असेल, बरोबर आहे ना. आणि खरंच दिवसभर हिची किती दगदग झाली असेल, पण तिची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि माझ्या जागी जर दुसरं कोणी असते तरी सुद्धा मला तिची काळजी घ्यावीच लागली असती. जर तिच्या जागी दुसरं कोणी असते तरी सुद्धा मी इतकी काळजी घेतली असती का. पण मग कलाच्या बाबतीत मी असं का वागतो, नक्की काय असेल ते सर्व याचा आता अद्वैत बारीक विचार करतो आणि त्याला कुठेतरी त्यात एक प्रेम दिसते. त्यानंतर मात्र आता इकडे रोहिणी आता जी काही नयनाला सर्व काही सांगते की आपल्या प्लॅनमध्ये अनामिकाने मदत केलेली आहे. तर ते ऐकून आता नयना म्हणते की काय बोलतात मॉम इन लॉ, काय म्हणजे हे कसं शक्य आहे बरं. आणि तेवढ्यात तेथे अनामिका येते. अनामिका म्हणते की का शक्य नाही ते. तेव्हा नयना विचारते की काय ग अनामिका, राहुलने तुला ह्या कामामध्ये घेतले म्हणजे याचा काय अर्थ आहे बरं. मी आणि राहुल तर एका रूम मध्ये राहतो, मग मला ही सर्व माहिती कसे नसेल. तेव्हा रोहिणी लगेच उठते. रोहिणी म्हणते की नेल पॉलिशच्या बाटल्या, मेकअपचं सामान, या पलीकडे जर तू बघितलं तर नयना, तर तुला समजेल की आजूबाजूला काय घडतं म्हणून. तेव्हा आता नयना म्हणते की मॉम इन लॉ तुम्ही काय बोलतात. तर रोहिणी म्हणते की त्या सापाने तर आपलं काम केलंच, तो साप अनामिकाच घेऊन आली होती. तेव्हा आता अनामिकाने तो साप रोहिणीच्या हातात कसा दिला आणि काय कसं घडलं हे सगळं काही आता रोहिणी नयनाला सांगत असते. तेव्हा आता रोहिणी म्हणते की हे बघ, ही खोटं नाही बोलत, त्यावेळेस मी स्वतः राहुलशी सुद्धा बोलले होते. तेव्हा अनामिका नयनाला विचारते की काय ग, पटली का तुझी आता तरी खात्री. तेव्हा आता नयना खुश होते. अनामिका म्हणते की डिअर नयना वहिनी, खात्री पटली ना तुमची. त्यावर आता रोहिणी म्हणते की हे बघ अगं अनामिका, राहुलने तुला या घरात आणलं, इनफॅक्ट म्हणजे त्याने अशा व्यक्तीला घरामध्ये आणलं कुणाला यावर संशय सुद्धा येणार नाही अशा व्यक्तीला. परंतु मला एक गोष्ट सांग बरं, या सगळ्यामध्ये तू कशी आलीस बरं. आणि जे काही तू सांगशील ते जरा स्पष्टच सांगायचं आणि हे बघ तुझ्या डोक्यामध्ये जे काही सुरू आहे तर ते पटापट सांगायचं की नक्की काय आणि कसे, असे नयना सुद्धा आता घाईनेच विचारते. तर अनामिका म्हणते की शांत थोडंसं, मी सगळं काही तुम्हाला सांगणार आहे पण शांतता. तेव्हा आता लगेच अनामिका सांगायला सुरुवात करते की म्हणजे हे सगळं काही आहे ना तर ते राहुलचं म्हणजे राहुल सरांचं डोकं आहे. तर तुम्हाला आठवते का जेव्हा अद्वैतला अवॉर्ड मिळणार होता तेव्हा सरोज मॅडम काय म्हणाल्या होत्या, जे अवॉर्ड आहे तर ते चांदेकरांनाच मिळते आणि चांदेकरांपैकीच ते कोणीतरी अगदी स्वीकारायला हवे आणि त्यांच्या वारसापैकीच हे कोणीतरी घ्यायला हवे. तेव्हा आता रोहिणीचा जो अपमान झालेला आहे तर तो सरोजला जे काही म्हणलेले आहे ते सर्व आता रोहिणीच्या डोळ्यासमोर येते. आणि तर अनामिका आता हे सर्व आठवल्यानंतर पुढे म्हणते, त्यावेळेस मात्र तुम्ही राहुलला हे सांगितलं होतं की सोहम पासून सावध राहा आणि लवकरात लवकर त्याचा खेळ खल्लास करा, हे सुद्धा सांगितले होते. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर नयना म्हणते की हो, म्हणजे राहुलने तुला या कामासाठी पेरलं. तर अनामिका म्हणते की राईट. तर रोहिणी विचारते की अनामिका, राहुलने तुला या घरामध्ये का आणलं ते तर मला कळले, परंतु तू का आलीस बरं, तुझा आणि या सगळ्याचा काय फायदा आहे ते मला सांगा अगोदर. तेव्हा आता अनामिका म्हणते की हो, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता जेव्हा कॉलेजमध्ये असताना आता हे सगळेजण कॉफी सेंटरमध्ये असतात तर सोहम सुद्धा आता अनामिका बरोबर त्याच कॉलेजमध्ये असतो.
आणि ती सोहमवर खूप प्रेम करत असते, परंतु सोहम मात्र आता तिच्याकडे ढुंकून पाहायला तयार नसतो. आणि त्यावेळेस मात्र आता तिने त्याच्यासाठी लाल रंगाचं गुलाबाचं फूल आणलेलं असते. आणि आता तिची मैत्रीण तिला म्हणते की अनामिका जा, अगं किती दिवसापासून आता तू हेच करत राहणार, अगदी त्याला जाऊन तू प्रपोज तर कर, इतक्या लाल रंगाचं गुलाबाचं फूल तू घेऊन आली, जा ना त्याला देते, नाहीतर येथेच त्याचा गुलगंध होईल आणि तो सोहम तुझ्या हातचा निघून जाईल. आणि किती दिवस तू अशी एकतर्फी जी काही ही लव्ह स्टोरी आहे ती सुरू ठेवणार आहे, तर जा तू त्याला हो म्हणायला भाग पाड. आणि हे बघ, ते दुसरी मैत्रीण म्हणते की अगं तो चांदेकरांचा मुलगा आहे हे लक्षात ठेव. म्हणून आता मात्र ती दुसरी मैत्रीण म्हणते की हे बघ अगं अनामिका, तू तिचं ऐकू नकोस. आणि ती अनामिकाच्या हाताला धरते आणि जबरदस्तीने शेवटी ती अनामिकाला सोहमच्या अंगावर ढकलून देते. सोहम आता उठलेलाच असतो, तोच अनामिका अगदी तेथे येऊन पडणार, तोच लगेच सोहम तिला धरतो आणि अनामिका खुश होत त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता सोहम विचारतो की हॅलो अहो काय. तेव्हा आता अनामिका म्हणते की सॉरी सॉरी ते ती तर आता सोहम तिच्या मैत्रिणीकडे बघत असतो आणि काय असं विचारतो. तेव्हा आता अनामिका सांगत असते की तिने मला धक्का दिला. आणि तेवढ्यात आता सोहमच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो फोनवर बोलत असतो, तोच लगेच तिची मैत्रीण आता अनामिकाला खुणावत असते. अनामिका आता सोहमकडे अगदी खुशूनच बघत असते. आता सोहम फोनवर बोलून झाल्यानंतर पुन्हा आपल्या मित्रांशी जॉईन होतो आणि तो त्यांच्याशी गप्पा करत असतो. तोपर्यंत आता ह्या अनामिकाची मैत्रीण तिला खुणावत असते की अगं जा ना ते फूल त्याला दे. तेव्हा अनामिका आता म्हणते की सोहू अरे हाय. तेव्हा सोहम तिला विचारतो की तू तर काहीतरी म्हणत होतीस, तर अनामिका म्हणते की नाही. अनामिका घाबरतच म्हणते की नाही, तर सोहम म्हणतो की बरं बाय. तेव्हा आता लगेच तिची मैत्रीण पुन्हा तिला खुणावते, तर अनामिका लगेच सोहमला परत म्हणते की ऍक्च्युली मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर तेव्हा आता सोहम म्हणतो की ओके बोल. तर अनामिका म्हणते की हे बघ मला अजून माझ्या फिलिंग्स आहे तर त्या नाही लपवता येणार. आणि लगेच ती खाली बसते आणि ती गुलाबाचं फूल सोहम समोर धरते आणि सोहम आय लव्ह यू असं म्हणते. तर सोहम म्हणतो की काय. आता सोहम ते सगळ्यांकडे इकडे तिकडे बघतो आणि अनामिकाला म्हणतो की हे बघ प्लीज तू उठ प्लीज. म्हणून तो अनामिकाला उठून उभा करतो आणि हे बघ मी तुला किती वेळेस आणि हे बघ मला तुझ्या फिलिंग्स कळतात आणि मी तुला किती वेळेस सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम नाही, तुम्हाला नाही आवडत. आणि एक गोष्ट लक्षात घे, तू फक्त आणि फक्त माझी मैत्रीण आहे आणि याच्या पुढे मात्र आपल्यात काही असं नातं नाही असे स्पष्ट शब्दात तो उत्तर देतो. तर अनामिकाला खूप मोठा धक्का बसतो, तुझ्या डोळ्यात पाणी येत असते. आणि आता सोहमचे मित्र एकमेकांना टाळी देतात, ते पण हसून. सोहम अगदी स्पष्टपणे तिला समजावतो, हे बघ आय मीन मला कळते की तुझ्या सुद्धा फिलिंग्स आहेत, परंतु ज्या फिलिंग्स आहेत तर त्या दोघांच्या सुद्धा असायला हव्यात. आणि प्लीज तू समजून घे आणि माझ्या मागे मागे असं करणं आहे तर ते आता बंद कर. तेव्हा अनामिका पुन्हा त्याला समजायला जाते, पण आता सोहम ऐकायला तयार नसतो. सोहम म्हणतो की अनामिका हे बघ मी तुझ्यावर प्रेम नाही करत, प्लीज तू मला समजून घे. तेव्हा आता सर्वांच्या समोर अनामिकाचा खूप अपमान झालेला आहे असं तिला वाटते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि सोहम सुद्धा खूप डिस्टर्ब होतो. तेव्हा सोहम आता डोक्याला हात लावून खाली बसतो आणि परत तो अनामिकाकडे बघतो आणि उठतो. म्हणतो की अनामिका अगं तू इतकं रडू नकोस, प्लीज तू रडू नकोस, मी तुला सॉरी म्हणतो. आय नो मला कळतं की हे बघ मी तुला हर्ट केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा सॉरी. अगं मी तुला खरं सांगितलं कारण मी मुली फिरवण्यापैकी नाहीत, मला तू तसं समजू नकोस म्हणून मी तुला खरं बोललो. अगं आता मी तुला स्पष्ट सांगितले म्हणजे तू मूव्ह ऑन होऊ शकशील. आणि हे बघ अगं माझ्याकडून कोणत्याही अपेक्षा तू ठेवू नकोस प्लीज, मी हात जोडतो. अगं आपल्यामध्ये काही असं नाही येऊ शकत कारण माझं तुझ्यावर प्रेमच नाही. एकतर्फी प्रेमाचा काय उपयोग, आता प्रेम तर असायला हवे तर दोघांच्या सुद्धा मनाने. एकतर तू प्रेम करशील आणि मी तुझ्यावर प्रेम नाही करणार तर काय होईल. अगं माझा फोकस वेगळा आहे, मला करिअरमध्ये फोकस करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू शकतो की हे बघ ह्या सर्व गोष्टी आहेत तर आपण एक्सपोज करू शकतो का नाही ना. तर अनामिका नाही असं मान डोलावते. तर आता सोहम म्हणतो की आय होप तुला समजते आणि यानंतर सुद्धा तरी तुला समजत नसेल तर आय एम रिअली हेल्पलेस असे बोलून आता सोहम वैतागून डोक्याला हात लावत परत खुर्चीवर बसतो. अनामिका रडतच असते आणि आपल्या मैत्रिणीकडे ती बघते, परंतु मात्र आता सोहम अगदी जे काही सर्वांच्या समोर बोललेलं आहे ते ऐकून काही मित्र आणि मैत्रिणी खूप हसत असतात, परंतु अनामिका खूप हर्ट होते. ती खूप रडत असते आणि ती आपल्या मैत्रिणी जवळ येते, परंतु काही मित्र आता अनामिकाची खूप गंमत उडवत असतात आणि त्या अनामिकाची आता उडवत असतात. तर सोहम त्यांच्यावर रागवतो. सोहम म्हणतो की हे बघा तुम्ही शांत बसा, उगीच कशाला कोणाच्या फिलिंग्सशी खेळतात. तेव्हा अनामिकाची मैत्रीण अनामिकाला म्हणते की हे बघ तू रडू नकोस प्लीज. तेव्हा सोहमचा मित्र हा सोहमला म्हणतो की अरे समोरून होऊन मुलगी येते मग कर ना तू थोडासा टाइमपास. तर सोहम त्याच्यावर रागवतो. दुसरा मुलगा म्हणतो की अरे काय गप्प बस म्हणतो, अरे तो तर बरोबर बोलतोय. सोहम म्हणतो की हे बघा मी तुम्हाला एकदाच सांगतो की मी मुली फिरवण्यापैकी नाही
आणि कोणत्याही रिलेशनशिपशी मला असं खेळायचं नाही आणि तुम्हाला सुद्धा मी तेच समजावतो. आणि अगदी म्हणजे सोम आपल्या त्या मित्रांशी गप्पा करत असतो. त्यानंतर तो त्यांना समजावतो आणि आता खुश होत अगदी त्यांना टाळ्या वगैरे देत तो बिचारा आपल्या म्हणजे कामाशी निघून जातो, कारण त्याला करिअरला महत्त्व असते. त्याला आता ह्या प्रेमाच्या फिलिंगची वगैरे काही महत्त्व नसते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनामिका कधीही त्याला आवडत नाही, इतका वेगळा आता सोम असतो. आणि आता सोम जेव्हा हा तिथून जात असतो ते पण अगदी हसत, तर अनामिका अगदी ते फूल आहे तर ते आपल्या हातामध्ये अगदी असं चुरगाळत आता सोमकडे रागाने बघत असते. तेव्हा मात्र अनामिका उठते आणि सोमच्या मागे मागे जात असते. तर आता ते सोमचे मित्र आहे तर ते अनामिकाला चिडवतात, तिची उडवतात आणि म्हणतात की कसंही या अनामिकाला एक घाण सवय आहे की सोमच्या मागे अगदी फिरायची आणि ती कायम मागे पुढे करतच असते, तिची ती सवय जाणार नाहीच. आता अनामिकाला मात्र हे सर्व ऐकून खूपच राग येतो आणि एकतर ऑलरेडी ती सोमच्या बोलण्याने हर्ट झालेली असते आणि खूप टेन्शनमध्ये असते. आणि ते अनामिकाला उडवतात. अनामिकाला म्हणतात की ए चिक्कू सोड, अगं तो सो तुला भाव सुद्धा देत नाही आणि का तू त्याच्या मागे लागतेस, ए इकडे, म्हणून ते अगदी चिडवतात. आता अनामिकाला खूप राग येतो. सगळेजण आता अगदी ते मित्र आहे तर ते हसत असतात आणि ए चिक्कू असं म्हणून आता अनामिकाची खूप अशी गंमत ते उडवत असतात. अनामिकाला खूपच राग येतो, ती खूप रडत असते. चिक्कू अनामिका म्हणून सगळेजण ओरडत असतात आणि हेच अनामिकाला सहन होत नाही. आणि हा जो घडलेला प्रकार आहे तो सर्व रोहिणी आणि नैना या दोघींना ती सांगते आणि तेथे सुद्धा ती खूप भडकलेली असते की सर्वजण मला चिक्कू अनामिका असं म्हणत असतात. आणि त्यावेळेस माझ्यासोबत जे काही झाले तर त्याचा बदला मला घ्यायचाच होता, म्हणजे त्या सोमला आयुष्यातून मला उठवायचं होतं, यामागचं हे कारण होतं. तर आता हे कारण ऐकल्यानंतर नैना आणि रोहिणी तर खुशच होता आणि सोमवर तर मी लक्ष ठेवून होतेच, परंतु जेव्हा त्याला प्रेमाच्या या वाटेवर ठेस लागली होती तेव्हाच राहुल सरांनी मला गाठलं होतं. आमचा उद्देश एक होता आणि चान्स सुद्धा होता, हीच वेळ होती की दोघांचा बदला पूर्ण करण्याची. ते ऐकून आता रोहिणी आणि नैना ह्या खूपच खुश होतात आणि अनामिका सुद्धा आता त्यांच्यात सामील झालेली असते. तर आमच्या दोघांचा उद्देश एक होता म्हणून आम्हाला दोघांचाही अगदी बदला घ्यायचा होता, यासाठी आम्ही एकत्र आलो, हे सर्व आता अनामिका सांगत असते. त्यानंतर मात्र आता इकडे कला ही काम करत असते, कारण तिला गणपती बाप्पांच्या ज्या मूर्ती आहे तर त्या मूर्ती बनवायच्या असतात, म्हणून ती आता रात्रीचं काम करायला घेते. तर अद्वैत येथे येतो. अद्वैत लगेच आता कलाला म्हणतो की अगं तू आराम कर, तुला आराम करण्याची गरज आहे, तू कशाला आता दणदण करते, पण किती वाजले बघ ना. आणि आपल्या घड्याळात दाखवतो की किती वाजले आणि हे बघ मला कळतं की तू बाप्पांच्या मूर्तीचं काम करते, अगं पण उद्या करूयात, हवं तर मी तुला मदत करेल, पण आता चल बरं, म्हणून तो कलाच्या हाताला धरतो. कला म्हणते की अरे पण, तर अद्वैत म्हणतो की अगं हे बघ रात्रीचं कोण जागतं हे तुला तर माहितीच आहे ना. तेव्हा आता कला म्हणते की हो, तर अद्वैत म्हणतो की घुबड, चल बरं मग आतमध्ये चल आता, म्हणून तो कलाच्या हाताला धरतो. तर कला म्हणते की चांदेकर, तर अद्वैत पुन्हा विचारतो की काय एक्झॅक्टली नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय सुरू आहे ते मला सांग बरं अगोदर. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे एक विचार मला खरंच खूप त्रास देतो, अरे मंगळागौरीच्या त्या म्हणजे वेळेस जे खो खो होतं त्यात म्हणजे सरोज मॅडमने जे मला गिफ्ट दिलेलं आहे तर ते गिफ्ट असायला हवं होतं, परंतु अरे मग तेथे मला साप कसा आला असेल आणि तो साप कसा डसला असेल, तुला आठवतंय का, मी तुला बोलले सुद्धा होते की या घरामध्ये असं कोणीतरी आहे की ज्याला मी या घरात नको आहे, पण ती व्यक्ती नेमकं कोण असेल. तेव्हा आता अद्वैत विचार करतो आणि म्हणतो की हो माझ्या लक्षात आहे हे, म्हणजे कुणाबद्दल. तेव्हा आता कलाच्या लक्षात येते. कला लगेच म्हणते की राहुलला बेल मिळालेली आहे. अरे अद्वैत म्हणजे चांदेकर, अरे तुलाच फोन आला होता, हे तू विसरलास का. आणि हे बघ चांदेकर, अरे त्याला जर इतक्या सहजासहजी बेल मिळू शकते तर तो असं काही पण कृत्य करू शकतो, कारण माझा आता त्या राहुलवर अजिबात विश्वास नाही राहिलेला, कारण तो कधी काय करेल याचा काही नेम नसतो. आणि हे बघ ना, अरे ते हिरे आहे तर ते अजून सुद्धा आजोबांकडे आहे, ते आपल्याला सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवेत. त्यावर आता अद्वैत विचारतो की खरे, अगं किती विचार करशील, आणि विचार करताना मात्र स्थळ काळ वेळ भान याचं काही विचार तू करणार आहेस की नाही. अगं तू विसरलीस का, हिरे आपण बँकेत ठेवले होते. तेव्हा आता कलाच्या लक्षात येते. कला म्हणते की अरेच्या हो की. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आता घाई करू नको, चल झोपायला चल. कला म्हणते की अरे थांब, मला हात तर धुवून दे. तेव्हा आता अद्वैत विचारात पडतो. अद्वैत आता राहुल बद्दल विचार करतो की राहुल कोणत्याही थराला जाऊ शकतो, तो काही पण करू शकतो. आता मात्र खरेची मला जास्त काळजी वाटायला लागलेली आहे, तर काहीतरी मला करावंच लागेल. त्यानंतर आता इकडे कला आपल्या आईच्या घरी म्हणजे संगीताकडे येते. तर संगीता चहाच करत असते. संगीता म्हणते की कले अगं ए चहा घ्यायला. तर कला म्हणते की हो आले. तेव्हा कला ही डायरेक्ट आता किचन ओट्यावर जाऊन बसते. तर संगीता म्हणते की उतर, तू अगोदर
खाली उतर बरं, तिकडे जाऊन बसू नकोस, खाली उतर म्हटले ना मी तुला. तर कला म्हणते की नाही, हे बघ आई, तू काम करत असताना मी कायम ओट्यावरच बसत असते. तेव्हा आता संगीता म्हणते की हो अगं, परंतु आता पाऊस सुरू आहे, भिंतीला ओलावा आहे, त्यामुळे आता मात्र त्या स्टाईल आहे तर ते निसटती आणि अंगावर पडली म्हणजे काय होईल. आणि आता संगीता कलाच्या हाताला धरते आणि तिला शेवटी खाली घेते. तेव्हा आता कला म्हणते की आई अगं, इतकं काही होत नाही बघ बरं. म्हणून कला मात्र आता एका फरचीला त्या स्टाईलच्या हात लावायला जाणार, तोच लगेच आता ती फरची निसटते आणि आता मात्र ती फरची निसटून खाली पडते आणि फुटली जाते. तेव्हा आता लगेच संगीता म्हणते की बघितलंस का, हे असं होतं. आणि आता जर ती फरची आहे स्टाईलची तर ती तुझ्या डोक्यात पडली असती तर तुझं डोकं फुटलं असतं, कळले ना तुला. अगं, पावसाळ्यातल्या ओल्यामुळे सिमेंट असं निसटतं आणि फरच्या खाली पडतात. तेव्हा आता कला म्हणते की अगं आई, पण याचं काहीतरी करावे लागेल. तर संगीता म्हणते की अगं काय करणार, दरवेळेच हे असं असतं, दरवर्षीचं दुखणं आहे ते. तेव्हा आता कला म्हणते की आई अगं, असं कसं, काहीतरी करावंच लागेल. आणि कला लगेच आता फोन करते आणि काहीतरी सांगते. तर कला म्हणते की अगोदर मला साफसफाई करावी लागेल आणि ह्या पोरीचं काही वेगळंच आहे. म्हणून हातात झाडू वगैरे घेऊन संगीता तेथे येते आणि बघते तर काय, कला फोनवर बोलत असते आणि फोन ठेवल्यानंतर विचारते की काय ग कला, अगं कुणाला फोन केला होता असं विचारते. तेव्हा आता कला म्हणते की आई तुला कळेलच. आणि दोघी आता साफसफाई करायला घेतात आणि सर्व काही व्यवस्थित अगदी आठवून ठेवतात. तर संगीता आता परत विचारते की कले अगं, आता तरी सांग तू कुणाला फोन केला होता. आणि तेवढ्यात आता तेथे अद्वैत येऊन उभा राहतो, जोडून नमस्कार करत म्हणतो की मिसेस खरे. तर संगीता लगेच म्हणते की अगो बाई, जावे बापू आणि या या या. तर अद्वैत म्हणतो की ऍक्च्युली मी खरेला न्यायला येणारच होतो आणि तेवढ्यात तिचा फोन आला म्हणून मी यांना घेऊन आलो. तेव्हा आता संगीता विचारते की हे कोण. आता ते नमस्कार करतात. तर आता संगीताने विचारलेलं असतं की हे कोण. तर आता अद्वैत म्हणतो की जादूगर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघा, खरेने मला हे सांगितलं की किचन मध्ये स्टाईल आहे तर ती पडलेली आहे, म्हणून मी यांना घेऊन आलो आणि हे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्याकडे एक जालिम असा उपाय आहे. तर आता संगीता विचारते की म्हणजे काय, ते काही सिमेंट वगैरे लावणार आहेत का. आणि हे बघा अहो, त्याचा काही उपयोग होत नसतो, कारण मागच्या वर्षी सुद्धा मी असे सिमेंट लावले होते पण काही नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अहो, म्हणूनच सिमेंट नाही तर रॉफ स्टाईलची जे काही आहे तर त्या जर वापरल्या तर स्टाईल ही कायमची फिक्स असते. एकदा रॉफ स्टाईल आहे तर ती जर लावली तर मात्र एकदा ते चिटकवल्या तर कायमच्या चिटकवलेल्या असतात, त्या कधीही निसटत नसतात. तेव्हा आता कला तर खूप खुश होते आणि संगीता सुद्धा. आणि जो कारागीर आहे तर ते कॉन्ट्रॅक्टदार तर ते आता व्यवस्थित स्टाईल बसून देतात. संगीता खुश होऊन म्हणते की म्हणजे फेमिकॉल म्हणजे सारखं का. तर आता अद्वैत म्हणतो की हो अगदी बरोबर. आणि फेमिकॉल जे काही आता बनवणारे जे काही ट्रेड आहे त्या ब्रँडच आहे हे. आणि आजकाल मात्र स्टाईल ह्या खूप जड असतात, त्या जर रॉपने लावल्या अगदी मजबूत आणि व्यवस्थित चिटकवतात. आणि बघितलंस का, तुमची स्टाईल अगदी परफेक्ट चिटकवली गेली अगदी त्या रॉपने. एकदा की रॉप वापरलं तर स्टाईल निघण्याचं काही टेन्शनच नसते. तेव्हा आता संगीता खुश होते आणि म्हणते की वा वा जावे बापू, खरंच तुम्ही आमच्यासाठी किती काही करतात, ओ खरंच थँक्यू बर का. तर आता अद्वैत म्हणतो की थँक्यू कशाला, त्यात मिसेस खरे कोण आहे मी. तेव्हा आता लगेच कलाही पुढे येते. कला खुशून म्हणते अगं आई, रॉफ स्टाईल आणि चांदेकर हे दोन्ही सुद्धा अगदी परफेक्ट आहे, अगदी दोन्ही सुद्धा ग्रेट आहे, खुश ना तू. तेव्हा आता संगीता म्हणते की हो, म्हणजे दोघंही जगात भारी. आता तिघेही खुश म्हणतात. त्यानंतर अद्वैत रूम मध्ये आलेला असतो आणि तो आता कलाचा फोन शोधत असतो, परंतु त्याला कुठेही कलाचा फोन काही सापडत नसतो. तो इकडे तिकडे शोधतो कुठे गेला असेल हा फोन. आणि तेव्हा त्याला आता त्या ड्रेसिंग टेबलवर फोन सापडतो. तो कलाचा मोबाईल हातात घेतो, कारण हिचा वेंधळेपणा आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. हिला 24 तास आता हिच्यावर लक्ष ठेवावंच लागेल. त्यामुळे आता एक काम मी करतो, हिचे सगळे काही कॉन्टॅक्ट आहे ना ते माझ्या मोबाईलला मी जॉईन करून घेतो आणि कॉल फॉरवर्डिंगला मी माझा नंबर लावतो. आता ते करत असताना तेवढ्यात कलाही फ्रेशून बाहेर येते. ती अद्वैतकडे बघते. अद्वैतच्या हातात ते दोन्ही मोबाईल असतात. तेव्हा आता कला लगेच अद्वैतला विचारते काय रे, अरे चांदेकर तू काय करतोस, माझा मोबाईल तू कशाला घेतलास. तेव्हा अद्वैत थोडासा गोंधळून जातो आणि तो लगेच आता उठून उभा राहतो. काही उत्तर तो कलाला देत नसतो. तर कला पुन्हा विचारते की चांदेकर, अरे कुणाचा फोन आला होता का. आणि कला आता आपला मोबाईल बघते आणि विचारते की हे काय केलंस तू, माझे जे कॉन्टॅक्ट आहे तर ते तुझ्या मोबाईलला का असे सेव्ह करतो, नेमकं हे तुझं काय चालू आहे चांदेकर, मी काय म्हणायचं बरं. अद्वैत म्हणतो की हे बघ, हे करणं अगदी गरजेचं आहे. एकतर तू प्रचंड वेंदळे आहेस, तुला स्वतःची जबाबदारी कधीही घेता येत नाही, तू कधी काय करशील हे सुद्धा सांगता येत नाही.
त्यामुळे तू काय करतेस आणि काय नाही हे सगळ्या गोष्टीचे अपडेट्स मला वेळोवेळी हवे आहेत। त्यामुळे यापुढे तुम्हाला कॉल करायचा आणि मला सांगायचं की तू काय केलंस, काय करत होतीस, हे सगळं सांगायचं। आणि हे जर तू केलं नाहीस तर मी कधीच तुझ्याशी नाही बोलणार। तेव्हा आता कलाला हसू येत असते। कला म्हणते की काय रे चांदेकर, अरे तू स्वतःला डिटेक्टिव्ह समजतोस का? माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक मिनिटाला काय घडतं हे तुला कसं कळायला हवं बरं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कारण मला तुझी काळजी वाटते। एकतर तुला तुझी जबाबदारी व्यवस्थित घेता येत नाही, तू काय करतेस आणि काय बरोबर आहे हे तुला नाही कळत, आणि मी तुझा नवरा आहे त्यामुळे तुला तर माझं ऐकावं लागेलच, आणि ते बायकोचं कर्तव्य असतं हे तुला समजलंस का? त्यावर आता कलाला खूप हसू येत असते। कला आता अगदी तोंड दाबू दाबू हसत असते। अद्वैत तिला विचारतो की काय हसतेस, हसायला काय झालं? तर कला म्हणते की चांदेकर, तुला पती म्हणायचं की पत्नी म्हणायचं ते तू अगोदर ठरव। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो हो ते तर झालेच, आणि हे बघ मी परफेक्ट आहे त्यामुळे मलाच तुला शिकवावं लागेल, आणि हे बघ मी तुला कितीही शिकवण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तू मात्र तुझा वेंदळेपणा नाही सोडणार। त्यामुळे मी तुला अगदी खात्रीने सांगतो की मला 100% तुझ्यावर अगदी लक्ष ठेवावंच लागेल, ऑच ठेवावं लागेल, कारण मलाच तुला सांभाळावं लागणार आहे। तर कला म्हणते की झाले तुझे, अरे किती मिमी करत असतो। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मग आहेस मी परफेक्ट। तर कला म्हणते की अरे तू परफेक्ट आहे मग सगळं काही तुझं ऐकून घ्यायचं असतं का रे? अरे तू नवरा आहेस म्हणून बायकोने निमूटपणे सर्व काही ऐकून घ्यायचं असतं का? अरे तुम्ही नवरे आहात मग आम्हाला काय समजतात तुम्ही नेमकं? आम्हाला काहीच येत नाही का? आम्हाला निर्णय घेता येत नाही का? आम्हाला अक्कल नाही असं तुम्हाला वाटतं का? चांदेकर हे बघ दिवसातील 24 तास हे अगदी काम करता करता जातात, कधी कोणतं काम येईल आणि ते पार पाडावे लागेल याची आता आम्हाला टेन्शन असते, आणि त्यासाठी 17 असे निर्णय सुद्धा घ्यावे लागतात। जीवनाचा गाडा आहे तर तो अगदी सुरळीत चालण्यासाठी सतर्क आम्हालाच राहावं लागतं, आणि त्यासाठी परफेक्शन नाही तर नियोजनाची एक योग्यता असे हवी असते। आणि काय रे चांदेकर, तुला सगळं काय बोलायला जातं? तुमच्या सगळ्या नवऱ्यांना असंच वाटतं आम्हा बायकांना काहीच येत नाही म्हणून, आम्ही बाहेर जातो पैसे कमवतो म्हणून आम्ही महान, एका तोंड तुमचं आरशामध्ये बघा सगळे नवरे हे सारखेच असतात। तर अद्वैत म्हणतो की अगं खरे तू कुठून कुठे जातेस? कला म्हणते की कुठेही जात नाही मी इकडेच आहे। आणि चांदेकर हे बघ तुम्हाला वेंधळेपणाचं लेबल लावू नको, जरा तुम्हाला समजून घे। आणि चांदेकर हे बघ तुला सुद्धा माहिती आहे मी जर चुकत असेल तर मी तुझं नक्की ऐकून घेईल, जर माझं चुकत असेल आणि तुझं बरोबर असेल तरच मी तुझं ऐकेल। तेव्हा अद्वैत कलाकडे बघत असतो। आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये अद्वैत आता स्वतःला विचार करतो की मी खरेसाठी इतकं सगळं का करतो? जे काही फिलिंग्स आहे तर त्या खूप अशा कठीण आहेत, पहिल्यांदाच काहीतरी असं वेगळं होतंय म्हणून तो आता लगेच जे काही ते काउन्सिलर आहे तर काउन्सिलरकडे जातो आणि त्यांना हे सगळं सांगतो। अद्वैत जे काही सांगतो ते ऐकून काउन्सिलर म्हणतो की हे घ्या पाणी प्यायला घ्या, आणि कधी नव्हे तुम्ही इतकं गोड गोड बोलतात म्हणजे तुम्ही नक्की बायकोच्या प्रेमात पडलात की काय? तर अद्वैतच्या तोंडातील जे काही पाणी आहे तर ते बाहेर येते आणि लगेच उठून उभा राहून म्हणतो की काय मी खरेच्या प्रेमात, असे तो आता काउन्सिलर समोर म्हणतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।